गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज उठलो आहे गाईज आणि आज आहे गाईज शनिवार. उठलो आणि आता गाईज जायचं आहे ऑफिसला. सो मी आता केस सेट करत आहे आणि काल मी लवकर झोपलो गाईज. थोडे मी डिस्कस करत होतो स्वतःला विचार करत होतो गाईज. म्हणजे मी स्वतःलाच विचारत होतो की गाईज ब्लॉग काढायचे आता बरोबर काय बरोबर ब्लॉग बनत नाही, रोजचं तोच रुटीन होत आहे. तर त्या टॉपिकवर मी स्वतः विचार केलाय की आता काय करायचं म्हणून. मग मी विचार केला की यार विचार करत राहिलो तर ब्लॉग थांबणार नाही. मग मी स्वतःला म्हटलं की बघा, विचार करत राहिलो तर ब्लॉग थांबणार आपल्या, त्याच विचारात राहू आपण. पण आपण विचार करत राहिलो तर आपलं ब्लॉग थांबणार. मी विचार वगैरे करणं सगळं सोडलं आहे गाईस. आपण आपला आहे ना पूर्ण प्रयत्न करायचा आणि ब्लॉग्स काढायचे गाईस. तेच प्रयत्न चालू आहे गाईस. असं ऐकण्यामध्ये आलं आहे की आमच्या ऑफिसची पण एक ट्रिप जाणार आहे म्हणून. एकतर ह्या मंथमध्ये राहणार गाईस, नाही तर पुढच्या महिन्यात राहणार. तर कुठे राहणार आय डोंट नो. जेव्हा राहणार तेव्हा मजा येणार गाईस. ब्लॉग काढायला तर अजून मजा येणार. आता मेन तर माईक आहे तर अजून मजा येणार गाईस. रोहिणीताई तर झोपून आहे गाईस. रोहिणीताईला मीच उठवलं नाही. तिला म्हटलं की तू झोपून राह. एकदा ती उठली असती टिफिन बनवून दिली असता. मीच म्हटलं तिला झोप म्हटलं. एक तर रोहिणीताई खूप करते गाईस माझ्यासाठी. सकाळी उठते, स्वयंपाक करून देते. मी गाईस पुण्याला जॉबसाठी आलो असतो ना, म्हणजे आलो तर आहे, पण माझ्यापाशी रोहिणीताई नसती तर माझं काय झालं असतं. तुम्हीच एक इमॅजिन करा गाईस. मी तर इमॅजिनच केलं आहे गाईस की मग स्वतःला सगळं करावं लागलं असतं. रोहिणीताई पण 10-15 दिवस वर्धाला होती तरी पण मी टिफिन वगैरे बनवला. महत्वाचं आहे गाईस की टिफिन वगैरे बनवणं हे त्यांनाच माहिती आहे मुलींना की ते सकाळी उठून कसे करतात एवढ्या वेळामध्ये. म्हणजे ॲडजस्ट करणं मेन महत्वाचं आहे गाईस. की ॲडजस्ट खूप करतात. गाईस ऑफिसला निघायचं आहे. फेस क्रीम लावली. आज चांगलं ऊन आहे. जून महिना लागलाय, पावसाळा चालू होणार या महिन्यात. पण पाऊस काय आला नाही पुण्यामध्ये. तर काय माहित कधी येणार. आला तर मजा आहे. उन्हाळा तर खूप चांगला गेला गाईस. मजा आली या उन्हाळ्याला. गावी गेलो, गावीला एन्जॉय केलं मामाकड मित्रांसोबत. मजा आली. चला आता शर्ट घालतो आणि ऑफिससाठी गाईस निघतो. चला गाईस निघूया ऑफिससाठी. सकाळी उठणं गाईस इच्छा नाही होते, पण काय करायचं गाईस, जावं तर लागतं गाईस ऑफिसला. चला निघूया गाईस. ऑफिसला येता ना हनुमानजीचं मंदिर लागते. आज शनिवार आहे तर देवाचा आशीर्वाद घेतला. आता बस ऑफिससाठी चाललो आहे गाईस. शनिवार आहे म्हटलं चांगला तर देवाचा आशीर्वाद घेऊन येतो म्हटलं. चला जाऊया. सो गाईस पोचलो गाईस ऑफिसला. ऑफिस वैतागलं आहे ऑफिसनं. जाऊ दे गाईस, तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो. चाल वेदांत भाऊ, ग्राउंड नव्हतं वेदांत भाऊ. चालते गाडी. आरामात चालवा. सो गाईस वेदांत भाऊ मी आता चाललो आहे जेवण करायला. खूप भूक लागली आहे, पण आज आम्ही बाहेर जाणार आहे जेवण करायला. हा बोलला की दाल खिचडी भेटते म्हणून. किती वाजता भेटते रे? तुला पण नाही माहीत? म्हणजे तू पण फर्स्ट टाइम. याच्या पहिले काय खात होता तू? ते तर मला पण माहिती आहे वेदांत, पण बाहेर खाल्ला आहेस ना तू? थाळी वगैरे खाल्ली आहे? ओके मिसळ. बघू आता काहीतरी खाऊ आता आपण. चलो आरामात घे वेदांत आरामात घे. भूक लागली मरणाची. भूक तर लागली आहे रे बाबा. पण बिल तू देणार आहे?
हा मी तुझ्याकडनं वसूल करणार आहे. हा काय अच्छा म्हणजे गाडी पण माझी पैसे पण माझे वा राईस 20 रुपयात भाई दालचा भाई काय हा दे भाई 2 दालचा दे हँड वॉश वाह कांदा कांदा इम्पॉर्टंट आहे अपने के लिए हां थँक्यू वाह 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 काही आता दालचा खातो बघा किती छान दिसत आहे. आता मस्तपैकी जेवण करू आपण खूप भूक लागली आहे. और एक दे दो ये आंटी को ठीक है दे दो इनको. थँक्यू वेदांत बाहेर घेऊन आलास मला. फर्स्ट टाइम आलो रे मी फर्स्ट टाइम आलो बाहेर. बिल पे तू कर हां आपण नाही करायला सांगतो. बिल आपली सुट्टी नाही. वाह किसने बनाया आपने बनाया भैया बहुत अच्छा बनाया बहुत अच्छा. मज़ा आ गया. चलो भाऊ आरामात घ्या ना भाऊ आरामात घ्या ना वेदांत भाऊ काय ऐकतच नाही का इथं कंपनीकडे आलोय का इथं आता बाहेर खाऊन मजा आली. थँक्यू वेदांत. आरामात घे रे वेदांत. बोला की इथं कंपनी डील कर. अंदर जायचं आहे की हे आयडिया आहे मी ब्लॉग्स काढतो काका विचारताय की व्हिडिओ काबद्दल बोलत आहे. त्यांना सांगितलं की मी ब्लॉग्स काढतो म्हणून. मजा आली गाईस. मला माहिती नव्हतं गाईस की बाहेर पण चांगलं जेवण भेटते चांगलं खायला भेटते स्वस्तात मस्त गाईस. पण मी इथं खायचो इथं चांगलं 60 रुपयाला 80 रुपयाला एवढं प्राईसमध्ये होतं. सावलीत लाव ना वेदांत सावलीत तर लाव बे. त्यानं पण गाडी बघा कुठं लावली. चाबी दे चाबी. सावलीत लावायचं ना का सावलीत लावत नाही तू काही नाही. बाहेर गेलो होतो. कुठे आहे पळतो का त्याला कुठे ये चाबी दे राव. ठसका लागलाय गाईस. काय काय कोणाला कुठली भाजी बनवली का काय ऑर्डर केलं काय माहिती त्याच्यामुळे आम्हाला ठसका लागलाय. हक्का नूडल्स दिली आहे. हक्का नूडल्स फ्राईड राईस जेव शनिवार आहे आणि नॉनव्हेज खाते तू चालतं का टेस्टीकडे जा. कुठे ती एकटीच बसून असेल. चला सोनाली बशी जाऊ आपण. सोनालीला विचारू जेवली की नाही. ए हानुगंचो क्या आज सैड दिख रही है तू. नहीं रे क्यों रे क्या हुआ कुछ नहीं तूने खाना नहीं खाया क्यों भूख नहीं भूख नहीं है. चाय पिया मैं चाय आज टिफिन नहीं लाया था बाहर ही खाने गया था मैं. चाय पिया मैं चाय भी है. चल जाओ क्या बाय. चला काही जेवण झालं आहे. आता तुम्हाला भेटतो काहीच मी ऑफिस लॉगआउट नंतर 6:30 वाजता. वेदांत थँक्यू सो मच. पैसे द्यायचे होते. कोण अच्छा पैसे माधुरीचे होते का. माधुरी ताईचे पैसे होते का. शीट यार वेदांत. तो गाइस ऑफिस इज लॉग आउट. सो गाइस ऑफिस झालं त्यानंतर घरी आलो आणि
मस्त आंघोळ वगैरे केली गाईस. इकडे बॅग वगैरे वॉश करायची होती, शूज पण वॉश करायचं होतं, ते काम झाले आहे. आणि आता पुलाव भात केला आहे ताईनं आणि गोड आंबा आहे. तो आता जेवण करतो. ताई आता कामं आवरते वाटते. आज शनिवार आहे, पुढे तिला सुट्टी आहे, माझं वर्किंग आहे. पण चला काही जेवण करून घेतो. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे, पण ब्लॉग काय बरोबर बनत नाही गाईस. वेळ पण भेटत नाही गाईस. हो ऑफिसचेच कामं खूप चालू आहे गाईस. ब्रेक पण भेटला तर जास्त वेळ साठी भेटत नाही गाईस. जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळमध्ये ब्लॉग काढतो. सो आता मी आराम करतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या संडे आहे, उद्या काहीतरी स्पेशल करू. सो मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम होतच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.